रवी वर्माची आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। ठाणे एटीएस टीमनं चौकशीसाठी मुंबई कार्यालयात आणले। रवीनं संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच ठाण्यात आता पुन्हा एकदा एटीएस कडून रवी वर्माची चौकशी केली जाणार आहे। रवी वर्माची मुंबई एटीएस कडून चौकशी केली जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, रवी वर्माची आज पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे। ही चौकशी नेमकी कशा पद्धतीने केली जाईल? नक्कीच अंकिता, एकंदरीत पाहायचं झालं तर ठाणे एटीएस कडून सर्वात मोठी कारवाई जी आहे ती मागील 2 दिवसांमध्ये झालेली पाहायला मिळते। रवी वर्माची काल देखील चौकशी झाली आणि आज त्याला मुंबई इथल्या कार्यालयामध्ये एटीएसच्या पथकाकडून आज चौकशी होईल। काल जे काही खुलासे झाले त्याने युद्धनौका आणि पाणबुड्यांची 14 ज्या संवेदनशील माहिती आहे त्या पाकिस्तान एजंटला पुरवल्याची माहिती होती आणि या अनुषंगाने जो तपास आहे त्या 2 मुलींची नावं समोर आली होती, पायल शर्मा आणि इस्प्रीत। या दोघींना त्याने माहिती दिली होती। मात्र अजून काही मुलींचा याच्यामध्ये समावेश आहे का किंवा कोणत्या अकाउंटवरून त्यांनी ही माहिती पुरवलेली आहे या संदर्भात सविस्तर चौकशी जी आहे ती मुंबई एटीएस कडून केली जाणार आहे आणि याच्यामध्ये काय नेमके आता खुलासे येत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित त्या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।